नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नगर परिषद नगरपालिकांची सोडत जाहीर। 17 नगर परिषदा एससी, 34 नगर परिषदा ओबीसी तर 68 नगर परिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। आमदारांच्या खर्चाला चाप। विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द। सचिवालयाकडून आदेश जारी। प्रांजल खेवलकर प्रकरणात नवे वळण। पुरावे नष्ट करण्याचा संशय। डिजिटल पुराव्यांमध्ये छेडछाड। रोहिणी खडसेंची चौकशी सुरू। आणि आनंदाचा शिधा बंद होणार। सरकारकडून कोणतीही हालचाल न झाल्याने नाराजीचे वातावरण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 17/9/2025 रोजीच्या आदेशानुसार पोलीस उप अधीक्षक श्रीमती पूजा पवार यांचा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी बीड म्हणून शासनाकडून जबाबदारी देण्यात आली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंबर गोल्डे हे दिनांक 31/5/2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बीड यांचे पद हे रिक्त होते। दरम्यानच्या कालावधीत बीड उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी श्री बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता। श्रीमती पूजा पवार यांनी आज दिनांक 6/10/2025 रोजी हजर होऊन त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बीड पदाचा पदभार स्वीकारला आहे। आम्ही बीड जिल्ह्यात परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक म्हणून काम केलेले आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याची माहिती आम्हाला आहे। आमच्या पदावरून कायद्याने दिलेल्या अधिकारांचा निष्पक्षपातीपणे वापर करून आमच्या पदाला योग्य न्याय देऊ आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत कायम तत्पर राहू असे मत पोलीस उप अधीक्षक श्रीमती पूजा पवार यांनी यावेळी व्यक्त केले आहे। सांगलीला नेण्यासाठी पाठवलेली तब्बल 30 टन हळद लंपास करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी केवळ 24 तासांच्या आत जलद गतीने तपास करत संपूर्ण बनाव उघडकीस आणत ट्रक चालक व मालक या दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 37,81,700 रुपयांची 750 पोते हळद जप्त करण्यात आली आहे। दुर्वा कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी यांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी राधा सर्वेश्वर कंपनी सोलापूर यांच्यामार्फत 30 टन हळद खरेदी केली होती। ही हळद सांगली येथे पोहोचवण्यासाठी त्यांनी ट्रक क्रमांक MH26 AD 2935 या वाहनाद्वारे वाहतूक करण्याचा करार केला। ट्रक मालक नदीम खान, मुजाहिद खान आणि चालक सय्यद अजगर सय्यद सज्जन दोघेही राहणार परभणी यांच्याकडे हळदीचा माल सुपूर्द करण्यात आला होता। परंतु 1 ऑक्टोबर रोजी नदीम खान याने फिर्यादी सोनी यांना फोन करून सांगितले की अंबाजोगाईजवळ कळंब फाटा परिसरात अज्ञात चोरट्यांनी ट्रक लुटल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली API रंगनाथ जगताप यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत कसून तपास सुरू केला। या तपासात ट्रकमध्ये केवळ 30 पोते हळद शिल्लक असल्याचे आणि उर्वरित 570 पोते हळद गायब असल्याचे आढळून आले। घटनास्थळावरील परिस्थिती आणि नदीम खान यांनी दिलेली माहिती यावरून प्रकरण संशयास्पद वाटल्याने API जगताप यांनी ट्रक चालक सय्यद अजगर याची कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली की कोणतीही लूट झाली नसून ट्रक मालक नदीम खान याच्यासोबत संगनमत करून हळदीचा संपूर्ण माल परभणी येथे उतरवून विल्हेवाट लावली। त्यानंतर पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी ट्रक लुटण्याचा बनाव करण्यात आला। या खुलाशानंतर PI खोकले यांनी DB पथकातील PSI असद आणि अंमलदार यांना तात्काळ परभणीला रवाना केले। या तपासादरम्यान 570 पोते म्हणजेच 28.50 टन हळद हस्तगत करण्यात आली। या मालाची एकूण किंमत 37,81,700 रुपये आहे। पोलिसांनी चालक सय्यद अजगर यास अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली। तसेच ट्रक मालक नदीम खान यालाही अटक करून चौकशी सुरू करण्यात आली आहे। केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील बजगुडे वस्तीवर रविवार दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। घराशेजारीच उकिरड्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 7 वर्षीय कुमारी आर्या अमोल बजगुडे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। आर्याचे वडील अमोल बजगुडे व त्यांची पत्नी हे दोघेही रविवारी शाळेला सुट्टी असल्याने पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आर्याला घरी ठेवून घराशेजारील शेतात कामासाठी गेले होते। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आर्या
खेळता खेळता घराजवळील उकिरड्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ गेली। या खड्ड्यात पावसाचे पाणी साठलेले होते। अचानक आर्याचा तोल गेला आणि ती साठलेल्या पाण्यात पडली। बराच वेळ होऊनही आर्या न दिसल्याने तिच्या आईने घरी धाव घेतली तेव्हा आर्या खड्ड्यातील पाण्यात पडल्याचे दिसून आले। आर्याच्या आईने तात्काळ तिला पाण्यातून बाहेर काढले व तिला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र उपचारापूर्वीच नाकातोंडात पाणी जाऊन तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। चिमुकलीच्या मृत्यूने बजगुडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। परभणी शहरासह जिल्ह्यातील पेडगाव, जांब, टाकळी, कुंड या 3 महसूल मंडळात आज पहाटेपर्यंत ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस तर जिल्ह्यात अन्य 9 मंडळात अतिवृष्टी झाली। रात्री 2:30 ते 3 वाजल्यापासून पहाटे 5:45 वाजेपर्यंत परभणी तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। परभणी शहरातील चोहोबाजूंच्या वसाहतीतील सखल भागात घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले। त्यामुळे शेकडो घरे व हजारो झोपडपट्टीधारकांचे नुकसान झाले। 25 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले गेले। तर जिल्ह्यात त्रिधारा, उकळद या गावचा पुलावरील वाहत्या पाण्यामुळे संपर्क तुटला। तसेच जिंतूर तालुक्यातील भोगाव शिवारातील जुना पूल वाहून गेला। तर सखल भागातील शेकडो घराघरामधून पाणी शिरले। त्यामुळे संसार उपयोगी साहित्य व किमती वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले। या अतिवृष्टीमुळे सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही, परंतु घरादारांचे अतोनात नुकसान झाले आहे। तसेच 12 मंडळातील शेतजमिनींमध्ये पाणी शिरल्याने जमिनी गुडघ्या एवढ्या पाण्याखाली गेल्या आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी। बीड येथील जयदत्तजी केंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने किड्स पॅशन स्कूलच्या प्रिन्सिपल आणि जय कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ वर्षा केंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे नवरात्रीनिमित्त दांडियाचा कार्यक्रम दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी अगदी जल्लोषात संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीडच्या अध्यक्षा सौ सीमा मनोज ओस्तवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ अंजनाताई केंडे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली। त्यानंतर कालिका नगर परिसरातील सर्व महिलांनी व शाळेच्या लहान मुलांनी दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला। या कार्यक्रमानिमित्त लक्की ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लक्की ड्रॉ काढण्यात आला। प्रथम क्रमांक पैठणी, द्वितीय घड्याळ तर तृतीय क्रमांक डिनर सेट याप्रमाणे लक्की ड्रॉचे महिलांनी बक्षिसे पटकावले। तसेच या कार्यक्रमाला सद्गुरू ज्वेलर्सच्या टाक मॅडम यांच्यासह किड्स पॅशन स्कूल आणि जय कोचिंग क्लासेसच्या सर्व टीचर्सचे मोलाचे सहकार्य लाभले। महिलांनी दांडिया कार्यक्रमाचा मनापासून आनंद लुटला, त्याबद्दल त्यांनी प्रिन्सिपल सौ वर्षा केंडे मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त केले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।